2002च्या जनगणनेत तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं नाव कसं शोधायचं, तुमच्या गावाची किंवा तुमच्या शहराची लिस्ट कशी काय ऑनलाईन शोधायची, कशी ती डाउनलोड करायची. आता स्वतःचं किंवा आपल्या फॅमिलीचं नाव 2002च्या सेन्सस लिस्टमध्ये शोधण्यासाठी आपल्याला सरकारच्या सिटीजन सर्व्हिस पोर्टलवर यावं लागेल. या वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ही पोर्टल ओपन होईल. इथे लक्षात घ्या, नाव शोधण्यासाठी किंवा लिस्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करण्याची देखील गरज नाही. की फॉर्म्स हा सगळ्यात पहिला सेक्शन दिलेला आहे. यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR 2026 जी केली जात आहे त्यामध्ये 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे फिल एन्युमरेशन फॉर्म, म्हणजे तुम्हाला जर SIRचा फॉर्म हा ऑनलाईन भरायचा असेल तर पहिला ऑप्शन. सर्च युअर नेम इन लास्ट SIR, तुमचं नाव हे शेवटच्या 2002 ते 2004 मध्ये झालेल्या SIR लिस्टमध्ये जर शोधायचं असेल तर दुसरा ऑप्शन. आणि तिसरा ऑप्शन आहे सबमिट डॉक्युमेंट अगेन्स्ट नोटीस इश्यूड, तुमचं नाव नसल्या कारणाने इलेक्शन कमिशनकडून जर काही नोटीस आली असेल तर त्या संबंधीचे डॉक्युमेंट जर तुम्हाला जमा करायचे असतील तर हा तिसरा ऑप्शन दिलेला आहे. आज आपण सेकंड ऑप्शन सर्च युअर नेम इन लास्ट SIR म्हणजे 2002च्या सेन्सस लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधायचं त्याची माहिती बघणार आहोत. त्यासाठी सर्च युअर नेम इन लास्ट SIR यावर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, एक फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. इथे तुम्हाला काही डिटेल्स भरायचे आहेत आणि त्यानुसार तुमचं नाव शोधता येणार आहे. सर्वप्रथम तर इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, जे आपण सिलेक्ट करणार आहोत महाराष्ट्र. त्यानंतर 2002 मध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यापुढे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे तुमचा मतदारसंघ कोणता होता 2002 मध्ये ते देखील तुम्ही या लिस्टमधून सिलेक्ट करू शकता. आता पुढे 2002चं पोलिंग स्टेशन नंबर माहिती आहे का? ज्या एरियामध्ये तुमचं पोलिंग स्टेशन होतं, जिथे तुम्ही वोट करायला त्यावेळी जात असाल, त्याचं जर नाव आठवत असेल तर तुम्हाला ते या ठिकाणी टाईप करायचं आहे किंवा लिस्टमधून शोधायचं आहे. आता फॉर्च्युनेटली मला तो नंबर माहिती आहे. मी फक्त तो नंबर या ठिकाणी एंटर करतो आणि मला माझा पोलिंग स्टेशन नंबर मिळत आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ही लिस्ट वाचू शकता. त्या लिस्टमधून तुम्ही ज्या पोलिंग स्टेशनवर जात होता त्याचं नाव तुम्ही सिलेक्ट करू शकता. यानंतर पार्ट सिरियल नंबर हा प्रत्येक मतदाराला दिलेला एक छोटासा नंबर असतो, 4 किंवा 5 डिजिटचा. तो जर माहिती असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, नसेल माहिती तर नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर इलेक्टर फुल नेम इन 2002, 2002 मध्ये मतदाराचं पूर्ण नाव काय होतं ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. खाली जर तुम्हाला त्यावेळेसचं एज माहिती असेल तर ते एज एंटर करायचं आहे. त्यानंतर रिलेटिव्ह टाईप इन 2002, आता इथे ज्याचं नाव शोधताय त्याचं तुमच्याशी रिलेशन काय, पती, पत्नी, वडील, आई किंवा अदर, ते सिलेक्ट करून खाली दिलेला हा कॅप्चा कोड तुम्हाला आहे तसा एंटर करायचा आहे. यापैकी जी माहिती तुमच्याकडे आहे ती तुम्ही भरू शकता. फक्त लक्षात ठेवा की जिथे स्टार मार्क केलेलं आहे, जसं की इलेक्टरल फुल नेम, हे नाव तुम्हाला टाकणं गरजेचंच आहे. आता हा कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या माहितीनुसार खाली लगेच रिझल्ट दाखवलं जाईल. जे नाव मी टाकलं होतं, जी कॉन्स्टिट्युएन्सी निवडली होती, जो जिल्हा निवडला होता, जो पोलिंग स्टेशन निवडला होता, त्यानुसार मतदाराचं नाव समोर आलेलं आहे आणि समोरच तुम्हाला पार्ट सिरियल नंबरसुद्धा दिसेल जो युनिक असतो. आता हे झालं नाव शोधणं. जर आपल्याला आपली लिस्ट शोधायची असेल, इथे लक्षात ठेवा, इथे तुम्हाला तुमचा पोलिंग स्टेशन नंबर आणि पार्ट सिरियल नंबर लक्षात ठेवायचा आहे. पूर्ण शहराची किंवा गावाची लिस्ट डाउनलोड करण्यासाठी इथे दुसरा ऑप्शन आहे सर्च इन लास्ट SIR ई-रोल, यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि पुढे पोलिंग स्टेशनचा नंबर, जो मी तुम्हाला सांगितलं होतं की मला माहिती होता ज्यावेळेस तुमचं नाव शोधलं जाईल त्यावेळेस तुम्हाला पोलिंग स्टेशनचा नंबरही दाखवला जाईल. तर तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर व्ह्यू हे बटन क्लिक करायचं आहे. लगेचच मतदार यादी 2002 अशा प्रकारे लिस्ट तुमच्यासमोर दाखवली जाईल. या लिस्टमध्ये त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये जितक्या लोकांची नावे 2002च्या सेन्सस यादीमध्ये आहे, सेन्सस लिस्टमध्ये आहे, ती संपूर्ण लिस्ट तुमच्यासमोर डिस्प्ले केली जाईल. यामध्ये युनिक काय भेटतो, आपल्याला मिळणारा पार्ट ID. आता या ठिकाणी मला जो पार्ट ID मिळाला होता तो डायरेक्टली मी या ठिकाणी ज्यावेळेस सर्च करेल त्यावेळेस त्या मतदाराची नावे, त्याच्या रिलेटिव्हची नावे आपल्या समोर स्क्रीनवर दाखवली जाईल. तर ज्यावेळेस तुम्ही SIR फॉर्म भराल ही माहिती अत्यंत गरजेची आहे. त्याच्यामुळेच आजच तुमचं नाव शोधा आणि तुमची लिस्टसुद्धा डाउनलोड करून घ्या.